नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, पद्मभूषण पुरस्कार व्यापार उद्योग यासाठी कोणाला देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 उदय कोटक यांना पद्मभूषण पुरस्कार व्यापार उद्योग यासाठी देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. आणि अलका याग्निक यांना कलासाठी देण्यात आलेला आहे आणि विजय अमृतराज यांना क्रीडासाठी देण्यात आलेला आहे आणि पियुष पांडे यांना कला यासाठी देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 ए आहे मित्रांनो. बानू मुस्ताक यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतात लू वारे कोणत्या ऋतूतून वाहतात? भारतातून लू वारे कोणत्या ऋतूतून वाहतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी उन्हाळा. भारतात लू वारे हे उन्हाळा या ऋतूमध्ये वाहत असतात. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. 1931 मध्ये यांना भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत जॉईन झाला नसेल तर जॉईन करा. प्रश्न क्रमांक 5 आहे, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी अमोनिया. कांदा कापताना अमोनिया हा वायू बाहेर पडत असतो. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, महाड चौदार तळे सत्याग्रह कोणत्या तारखेला झालेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. 20 मार्च 1927 मध्ये महाड चौदार तळ्याचे सत्याग्रह झालेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो, मॅकमोहन रेषा टिंबटिंब या दोन देशांमधील सीमा रेषा निश्चित करते. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए भारत चीन. मॅकमोहन रेषा भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमा रेषा निश्चित करतात. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, निरोगी माणसाच्या हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंद होतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 72. निरोगी माणसाच्या हृदयाचे दर मिनिटाला 72 स्पंदे होतात. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. ठोके म्हणतात मित्रांनो त्याला. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतीयाची मने जिंकून घेणारा व्हाईसरॉय असे कोणाला वर्णन केले जातात? भारतीय मते जिंकून घेणारा व्हाईसरॉय कोणाला वर्णन केले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी लॉर्ड रिपन यांना. भारतीयचे मने जिंकून घेणारा व्हाईसरॉय म्हणजे लॉर्ड रिपन हा आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी राष्ट्रीय सभेची स्थापना 1995 हे चुकीची जोडी आहे. 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी कोणता रोग डी जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी मुदोडूस हा रोग डी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 12, मज्जसंस्था व त्याच्या विकाराच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए न्यूरोलॉजी. मज्जसंस्था व त्याच्या विकासाच्या अभ्यासाला न्यूरोलॉजी असे म्हणतात. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. मित्रांनो, सी मध्ये पण तेच आहे. त्यामुळे दोन्ही उत्तर पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए हायड्रोजन. वनस्पती तूप तयार करण्यासाठी हायड्रोजन वापरत असतात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्याची निवड कोण करतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, राज्यपाल. राज्यपाल हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्याची निवड करत असतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, ग्राम स्वराज ही कल्पना कोणी मांडली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, महात्मा गांधी यांनी ग्राम स्वराज ही कल्पना मांडलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण सदस्य संख्या किती आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, 288. महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या ही 288 आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करत असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, राष्ट्रपतीद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाची नेमणूक करत असते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, उत्तर प्रदेश. लोकसभेचे सर्वाधिक जागा ही उत्तर प्रदेशाचे आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शन तत्त्वे कोणत्या देशाच्या घटनेतून घेण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, आयर्लंड. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शन तत्त्वे हे आयर्लंड या देशातून घेण्यात आलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक समान कायद्यापुढे समान आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, कलम 14. भारतीय राज्यघटनेतील कलम 14 नुसार सर्व भारतीय नागरिक समान कायद्यापुढे समान आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 21, महार वतन पद्धत कोणी बंद केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, शाहू महाराज. महार वतन पद्धत ही शाहू महाराज यांनी बंद केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 23, स्त्री शिक्षणासाठी सर्वाधिक योगदान खालीलपैकी कोणी दिली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी सर्वाधिक योगदान दिलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 24, नाशिक काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह कधी झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 5 मार्च 1931 मध्ये नाशिक काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह झाला, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 25, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, डॉक्टर हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 26, मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, रवींद्रनाथ टागोर यांनी ही पदवी दिलेली आहे महात्मा, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 27, राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, जर्मनी. राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद ही जर्मनी या देशाकडून घेण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, भारतातील सर्वाधिक कोळसा साठा कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, झारखंड. भारतातील सर्वाधिक कोळसाचा साठा हा झारखंडमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड या किल्ल्यावर झालेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 30, पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, पुणे. पानशेत धरण हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे.